नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे। हा कुठलाही व्लॉग नाही आहे। आता वटपौर्णिमा आली आहे किंवा मग इन जनरल आपण स्वतःला मेंटेन कसं करायचं घरात, एक छोटंसं ग्लो अप रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। जसे की वॅक्सिंग, थ्रेडिंग, एखादा छान असा फेस मास्क। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी करणार आहे थ्रेडिंग, आणि बाकी काही जरी नाही केलं ना, तुम्ही फक्त थ्रेडिंग केलं ना, आयब्रोजने आपल्या चेहऱ्यात का छान दिसायला लागतो। तर सगळ्यात आधी मी माझे केस आहेत ना मागे एका बेल्टने सिक्युअर करते, जे की थ्रेडिंग करताना सतत पुढे येणार नाही। आणि इकडे लाडू नेहमीप्रमाणेच माझ्याजवळच खेळत होता। तर आपल्याला असा तर वेळ मिळतच नाही, तो थोडाफार वेळ सगळ्यांनाच काढावा लागतो। आणि पार्लरमध्ये इतका वेळ घालवण्यापेक्षा घरच्या घरी हे सगळं जर केलं तर वेळसुद्धा वाचतो आणि पैसेही वाचतात। तर थ्रेडिंग करण्यासाठी मी इथे जो पार्लरमध्ये धागा यूज करतात 40 नंबरचा, तोच धागा वापरते। आपले जे रेग्युलर धागे असतात ना, ते खूप लवकर इझिली तुटतात आणि हा धागा लवकर तुटत नाही, तर हाच धागा वापरा। पण या गोष्टीसाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे। तुम्ही जर का फर्स्ट टाईम करताय तर तुम्ही डायरेक्ट आयब्रोज करू नका, तुम्ही फोरहेड करा, अप्पर लिप्स करा। या सगळ्या गोष्टी घरच्या घरी तुम्ही खूप इझिली करू शकता। आणि जेव्हा तुम्हाला फोरहेड आणि अप्पर लिप्स जमायला लागतील ना, त्यावेळी तुम्हाला आयब्रोज जमतील। सो थ्रेडिंग झाल्यानंतर एकदा पुली ब्रशच्या हेल्पने आयब्रोज एकदा छान कोंब करून घ्यायचे, आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचे केस असतील ना, ते कैचीने कापून टाकायचे, ज्याने खूप छान लुक येतो आणि हेअर एकदम छान सेट होतात। तर मला इथे कॅमेऱ्यामध्ये बघून आयब्रोज करायला ठीक दिसत नव्हतं, सो मी आरशात जाऊन जे एक्स्ट्राचे हेअर्स राहिले होते ते रिमूव्ह केले। थ्रेडिंग झाल्यानंतर मग मी ते वॅक्सिंग करायला घेतलं, आणि वॅक्सिंगसाठी आहे ना, वॅक्स हीटर, एक वॅक्सचा डब्बा, स्ट्रिप्स आणि एक वॅक्स ॲप्लिकेटर, एवढ्याच गोष्टी लागतात। एकदा तुम्ही या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं ना, की हे वॅक्स आणि स्ट्रिप्स या गोष्टी 5 ते 6 वेळा वॅक्स तुमचं आरामात होतं। आणि जो वॅक्स हीटर आहे तो सुद्धा फार महाग नसतो। बाबू, मम्माला त्रास नाही देणार ना? नाही देणार। एकदा का तुम्ही या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं ना, तर तुम्ही हवं तेव्हा घरच्या घरी वॅक्स करू शकता। आणि वॅक्स करणं खूप काही अवघड नाही आहे। हेअर ग्रोथच्या डिरेक्शनने आपल्याला वॅक्स लावायचा आहे आणि अपोजिट डिरेक्शनने काढायचे आहे, तर खूप इझिली हेअर्स रिमूव्ह होतात आणि त्राससुद्धा होत नाही। वॅक्सिंग केल्याने टॅनसुद्धा रिमूव्ह होतो, डेड सेलसुद्धा रिमूव्ह होतात, प्लस आपले हात जे आहेत ते खूप स्मूथ होतात, आपल्याला स्वतःलाच खूप छान वाटतं। त्याचप्रमाणे तुम्ही अंडरआर्म्सचे हेअरसुद्धा घरच्या घरी रिमूव्ह करू शकता, म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण कुठलेही कपडे घालू शकतो। लेग वॅक्ससुद्धा घरच्या घरी खूप इझिली करू शकता। ज्या हाऊसवाईफ आहेत ना, त्यांना स्वतःसाठी असा स्पेशल वेळ मिळतच नाही, बट थोडासा वेळ आपल्याला स्वतःसाठी काढायचा आहे। आणि वॅक्सिंग झालं की हाताला आणि पायाला मॉइश्चरायझर किंवा मग मी इथे सनस्क्रीन लोशन अप्लाय केलेलं आहे, कुठलं तरी लोशन अप्लाय करायचं। आणि त्यानंतर मी ते DIY मास्क लावते आहे, ज्याने खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावर इन्स्टंट। तर हा मास्क बनवण्यासाठी आपल्या घरच्या घरी ज्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात त्याच मी यूज केलेल्या आहेत। जे कॉफीचं पाऊच येतं 1-2 रुपयाला, ते मी यात ॲड केलेलं आहे। 2 चमचे बेसन आणि थोडंसं मध नसेल तर तुम्ही दूध ॲड करू शकता। आणि हा मास्क आपल्याला अप्लाय करायचा आहे, हा सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे। जर तुम्हाला हे लावायचं नसेल तर आता मार्केटमध्ये अगदी 150 ते 200 रुपयांपासून फेशियलचे पॅक्स येतात, ते तुम्ही यूज करू शकता। 1 टाईम 2 टाईम फेशियल त्याने आरामात होतं आणि खूप जास्त कॉस्टलीसुद्धा नसतात, सो ते तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला कुठलाही मोठा फंक्शन असेल। आणि हे बघा, अगदीच 10 मिनिटात इन्स्टंट असा ग्लो आलेला आहे या मास्कने, आणि सगळ्या गोष्टी घरातल्या घरात मिळतात।
काहीच बाहेरून आणायला लागत नाही. यानंतर चेहरा ड्राय पडू नये म्हणून मी इथे सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे. असेच आणखीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. आणि तसंच मी इथे लिप्स मॉइश्चराईज करण्यासाठी बोरोलिन लावलेलं आहे, जे की स्पेशली लिप्ससाठी बनलेलं आहे. तसंच तुम्ही तुमच्या आवडीची नेल पेंटसुद्धा कुठलेही लावू शकता. जर तुम्हाला लॉंग नेल्स आवडत असतील तर तुम्ही आर्टिफिशियल नेल्ससुद्धा लावू शकता आणि जर नसतील आवडत तर तुम्ही तुमच्या नेल्सवर एखादी छान अशी डार्क नेल पेंट अप्लाय करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्याने ना तुम्ही स्वतः खूप कॉन्फिडंट फील करणार आहात. आणि स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल त्याचवेळी तुम्ही दुसऱ्यांचीसुद्धा काळजी घ्याल. तर स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मी ते स्टिक ऑन नेल्स वापरते आणि त्याचा स्पेशली एक स्टिक्स येतात ज्या की त्याच्यावरचं एक प्लास्टिक असतं ते रिमूव्ह करायचं आणि ते हवं त्या साईजच्या नेल्सवर आपल्याला अप्लाय करायचं असतं. त्यावरचा जो लेयर असतो ती काढायची आणि त्यावर आपल्या नेल्सच्या अकॉर्डिंग साईजने आपल्याला त्यावर आर्टिफिशियल नेल अप्लाय करायचं आहे. 5 सेकंद आपल्याला ते दाबून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्यावर एक छान अशी नेल पेंट लावू शकतो किंवा ऑलरेडी पेंटेड नेल्स येतात जे की ऑलरेडी त्यावर नेल पेंट लावलेली असते. त्यावर छान असं ग्लिटर असतं, वर्क केलेलं असतं. जर एखादा फंक्शन असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. आणि या वटपौर्णिमेला स्वतःसाठी थोडासा टाईम काढून स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी नक्की करा आणि खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे सगळं केल्यावर आनंद झाला की नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन असे व्हिडिओ बघायला आवडतील का खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.